हाय नमस्कार. नमस्कार. छोकली आली बघा शाळेतनं पळून. आणि शाळेत बसली गेली इथं होती है ना, आणि पळून का आली? अगं आज ही आहे की बस. अगं ती पुरी भांडणं झाली कोणच्या पुरी बरोबर भांडणं झाली? एका मैत्रिणी. मग किती वैताग देते तुम्ही सांगा बरं. सकाळी शाळेत जायचं आणि दुपारी असं शाळेतनं पळून यायचं. हा, आणि मी तिने सगळ्यांना घेऊन आले बघ रिक्षात. ड्रायव्हर मामा सहित स्पेनला माहिती होते आज. शाळेत आल्याला हिला याडाच काढलं. तिला म्हणलं भांडणं करून पळून आले. मग सर खवळायला लागलं तर सरांना म्हणलं थांबा माझ्या आले मी म्हणलं छोकले कसं आले तू म्हणलं शाळेतनं. मला म्हणले मला नाही शाळेत म्हणले मग पळून आले. मी म्हणलं शाळेतनं पळून का आली? तर सर मारतात. मी म्हणलं का? तर म्हणले भांडणं झाल्यात. मी म्हणलं कुणा संग? तर पुरीन संग भांडणं झाल्यात. आणि मग मी त्यांना म्हणलं की मी माझ्या मम्मीलाच घेऊन येते शाळेत. आणि मी म्हणलं कुणी भांडणं केले? तर पुरींना. तू पळून कशाला आले? तर सर खवळतात म्हणून, मारतात म्हणून. हिला जिंजाला धरून घेऊन जाणार होते मी, शाळेतनं पळून आले म्हणून. मी शाळेतल्यांना पळून जावीन पण मी कधी यायचंय. आणि मग कशाला तुझ्या वहीचं पान घालणं? मला घ्यायचं असते. मला सांग बरं का तिला ठेवायला. सपन्या हातानं लागली नाही म्हणायचं. काय बरं ठेव किती? बाबा तुम्ही असं काम केलं. अगं वह्याला दुनियाच्या महाग आहे तर काय वे. मला का आणली ना मग? मी नाही आणली हो, हिनं आणली. हिला लागायची, हिची परीक्षा आली जवळ. पैसे का दिलता तिला कोणी? आज आल्याला दिलतं का नव्हतं पैसे? नाही. आलेला तिने दिलेत मला पैसे. का? तुझ्या बापाच्या लग्नासाठी. मला तर नाही आणलं. तुला बी आणलं तर तुला बी देते पैसे. नको मला. तशीच करते मी मधली पोरगी आहे म्हणून. रडायसारखं काय आहे? गावात मारलं नाही बाई. मग कशामुळे मारलं? का वहीचं पान फाडलं म्हणून? मी फाडणार अजून. फाड मग पुन्हा वह्या मागायच्या नाही. फाडते तुझ्या नाही तुला फाडली मधून तर बघ मग. मला तिने नाही सांगत होतं आणलं तिला. अगं आम्हाला वह्या कसलं पेन बघायला सुद्धा नव्हतं. आम्हाला पाठीवर अभ्यास करायला लागायचा. तुम्हाला सगळं जागेला भेटतं. तुम्हाला रग नाही लागत ग, दुःख नाही कुठं. अगं मी तुम्ही जपून वापरते. आता किती दिवस शाळा भरल्यापासून आज मी तुला वही मागितली. मागच्या वेळेस एकदा मागितलेली एनिमेसाठी, आता त्याच्यासाठी लागत होती ती संपली म्हणून हे आणली. आणते का? तुला कोण आणतं? मला म्हणलं की नुसतं म्हणते तुम्ही आजच म्हणता म्हणून माझं पुढचं काय काम होत नाही. आज म्हणते सारखं नुसतं झगडीला आणते सगळं. आणि तू नाव पुरतं दिलं काम करते मग नाही करत. तुला तूच म्हणते की तू काम करते म्हणते, तुला काम करते म्हणते. मी कोणत्या कामाला तुला असं वाटत नाही ती बारकी बहीण आपण नको त्याच्यात भांडण काढाय नाही वाटत? ते वाटते का? तिला वाटते का मोठी बहीण आहे तिला कशाला म्हणायचं, उलट कशाला बोलायचं? तुला नाही वाटत आपली मोठी बहीण आहे तिला नका उलट सुलट बोलाय नाही वाटत? तिला ऐक काय माझी काळजी नसकीला. चांगलं बोल. मला नाही बोलू वाटत तिला काय चांगलं. तुम्हाला बोलूच नको. कोण बोलतय या? मी मरून गेले ना मग बरोबर कळतंय तुम्हाला. माझं लग्न झाल्यावर जी व्हायचं ती होती बघ. माझं सण्याचं राहू दे. मरायला काय नाही ग, मी तर आता बी मरू शकते या. पण माझ्या पोराचा हाल होत्याला. तुम्ही जाता नांदायला लोकांच्या घरी. माझ्या लेकराचा किती हाल होत्याला. होत्या रोज दुनियाचं पाणी येतं या, आणि आज पाणी नाही. पाणी आता की तू पान तू गेलती तवा. हा ना, सगळं गेलं तसंच.
मग तुला धुवायला काय झालं हे खाटावरलं? मला नाही येते धुवायला. हे तर निर्मा हे हाय शाळा बुडवले. उगत बुडवली मी शाळा. बसायला जागा नसती पडली. टमटम मध्ये ना. आणि ते धुणं सारवाना ते सगळेच लेकर आज शाळेत आले असते. धुणं सारवान हाय एक टू झेड रिक्षात इतका दम घालता श्वास घ्यायला येत नव्हतं. ती लेकरं थांबलेली आणि जी मध्ये बसलेली का निवांत होती. 5 जणच महाग 7-8 जण. वरून अजून बी म्हणते ते हाय मध्ये थोडी जागा घ्यायची. माझ्या कानातलं आणि गळ्यातलं घाण ठेवलं नाही बाई मध्ये. पुण्याला जायचंय म्हणून त्याचं याच भरायला गेलते. ताट धर म्हणजे ह्यातलं घे नाही म्हणलं. दे की त्या पोरीला खायला. ते हात मोडलं बाई घ्यायला ना. चांगलं बोलत जा जरा. ते याच भरायला गेले. गोल्ड लोन असतं ना, गोल्ड लोन त्याला याज जास्त येत नाही. आणि आपण सोनारापाशी ठेवलं ना आपलं सोनं, त्याला लई याज येतं. पहिलं मी 5,000ला कानातलं ठेवलं का नाही, त्याला 300-350 रुपये याज यायचं. हे तर का नाही लय झालं 100-125 रुपये येतं या. म्हणजे केवढाच फरक पडतोय. महिन्याला 50 रुपये येतं, 50-60 रुपये. मग महिना जर आडला नडला ना, असं गॅप पडला ना, हे होत आहे. मग गळ्यातलं आहे माझं 10,000ला घाण, कानातलं आहे 5,000ला. आता जेव्हा सोडवणं होईल तेव्हा सोडवू. काय जणांचं म्हणणं असतं की राधे खाताना न काय व्हिडिओ करत जाऊ. काय करावा, खाया टायमच भेटत नाही. खाया टाइम भेट नाही, खायला बसल्यावर व्हिडिओला टाइम भेटतो. हिटर काल जळलेला तिथलं सगळं घाण काढले, वटा बिटा धुतलेला आहे. आता घर आवरायचंय, कपडे धुवायचे होते. पण म्हणलं आज अगोदर तरी पण उद्याच्याला अजून मला जीवूरला जायचंय. गाडीचा हप्ता त्या दिवशी भरला, त्यातला छकुलीच्या बापानं 1,000 रुपये काढलं. 5,000 मी टाकलं होतं, पण त्यांना 1,000 रुपये काढल्यामुळे मला आता ते 1,000 रुपये टाकाय परत जायचं झालं. हे शेजारणीचं पण झालं धुणं धाणं सगळं, त्याचं बी वाळतंय. आता ते पाईप आता आपल्याला घ्यायचा. आज जर मला नसताना ती कामं आलं याजाचं, तर मग आज माझं धुणं धाणं सगळं झालं असतं. जाऊ द्या, उद्या पण निर्बळ चालू राहील पाणी. आज माणसं बाजारला हे ते गेले असताना. आज आमच्या गावचा बाजार आहे. बघू आता आपल्या घरी पाहुणे येणार आहे. ते कोण येणार आहे ते आल्यावर. ओळखीची पाहुणी आहे ती. ओळखीची पाहुणे आहे ते. हा. तर चला, कावीला माहिती आहे, छकुलीला माहिती आहे. तुम्हा सगळ्यांना दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये की आपल्या घरी कोण पाहुणे येणार आहेत.